हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल, दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो. तिथे मित्रांनो, आजची पौर्णिमा तिथी आहे. दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे. सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 5 वाजून 16 मिनिटांनंतर वैधृत योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनंतर भालव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 59 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम शनीची शुभाशुभता आपण आपल्या जन्मपत्रिकेत जाणून घ्यावी, जेणेकरून या 7:30चा त्रास आपल्याला होणार नाही मित्रांनो. जर त्रास होत असेल तर आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावे की शनीची पोझिशन आपल्या कुंडलीमध्ये काय आहे. अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा शुभ असतात कुठलीही सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह आजपासून अर्थात 3 जानेवारी 2026 पासून अस्तंगत होत चाललेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे मित्रांनो. तर हे चारही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमानी शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरी उत्तरायणे शेषे ऋतु पौष मासे शुक्ल पक्षे मंद वासरे आद्रा नक्षत्रे ब्रह्मा योगे पौकर्णे पौर्णिमा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरित क्षेद्वारशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा योग इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये आता आपण पाहणार आहोत. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 8, 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. या मधल्या काळात शुक्र ग्रहाचा अस्त सुरू असल्याने हा शुक्र ग्रह या विधींचा कारक देखील आहे मित्र. त्यामुळे
परिणामी एकही मुहूर्त या जानेवारी मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य अ, पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये शाकंभरी पौर्णिमा आहे मित्रांनो. या शाकंभरी देवीचा जो अवतार आहे तो माता पार्वतीने दुर्गा मातेचा अवतार घेतला आणि दुर्गा मातेचा 9वा अवतार म्हणजे हा शाकंभरी पौर्णिमा आहे. दुर्गा मातेचे 9 अवतार जे आहेत ते. तर यामध्ये शाकंभरी देवी ही फार क्वचित कुटुंबाची कुळदेवी असू शकते किंवा इष्टदेवी असू शकते. असेल तर त्यांच्या देवघरामध्ये या देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल आणि नसेल तर मित्रांनो मग आपण काय करणार आहात तर देवीचे मंदिर देखील आपल्याजवळ कुठे नसणार आहे. तर इतर मंदिरात देवीच्या कुठल्याही जाण्यापेक्षा आपण घरची जी आपली कुळदेवी आहे माता तिलाच शाकंभरी देवी समजून आपण तिचेच षोडोपचार पूजन करून आपण या 64 भाज्यांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या या सर्व येतील मित्रांनो. पण हा सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला करायचा विधी आहे मित्रांनो, कारण दुपारी पौर्णिमा संपते आहे. आणि मंत्र जप वगैरे हे महत्वाचे दानधर्म करता आला तर तेही आपण करू शकता मित्रांनो. एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपण तिची ओटी वगैरे भरून खणाला तिचा मान सन्मान करू शकता दक्षिणा देऊन. ब्राह्मण स्त्री मिळत असेल तर अतिउत्तम मित्रांनो. मित्रांनो, पौर्णिमा आणि प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नातेमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण सुरू करू शकता. पण मध्येच ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला त्याचा दोष देखील लागू शकतो मित्रांनो. तेव्हा विचार करूनच काय ते आपण ठरवा मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 9 ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे. या वेळेत आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये. देवीची सेवा चालेल मित्रांनो, काही तसा प्रश्न नाही. पण सांसारिक कामे जी आहेत ती शक्यतो टाळा. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे त्या कामामध्ये. इतर वेळेत करा महत्वाची विशेष कामे, होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.